ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जितकं 12वीचं तुमचे मार्क्स महत्त्वाचे आहेत तितकीच सीईटीचा स्कोर सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि तुमची ऍडमिशन प्रोसेस कशावरती होते तर पूर्ण सीईटीच्या स्कोर वरती होते. मग 12वीचे मार्क्स कशासाठी? 12वीचे मार्क्स ग्रुप इलिजिबिलिटी साठी. 12वीचे मार्क्स तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये इंजिनिअरिंगच्या कुठेही कन्सिडर केले जात नाही. तुम्ही जर तुमचा ग्रुप जर इलिजिबल होत नसेल तर तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्हाला कुठंच तुम्ही एंट्रीज करू शकत नाही. तुमचा आयडी पासवर्ड पण जनरेट होत नाही. लक्षात आलं ना? कारण बेसिक गोष्ट आहे की तुमचा ग्रुप इलिजिबल असणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये आहात, मग मराठा असेल किंवा अदर कुठलीही कास्ट असेल तुमची, आणि तुम्हाला जर रिझर्वेशन मिळवायचं असेल तर अशा लोकांसाठी स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं ईडब्ल्यूएस म्हणून कॅटेगरी जनरेट केलेली आहे, ज्याच्यामध्ये सुपर न्यूमररी कोटा म्हणून असतो. जर आमच्याकडे कॉम्प्युटर सायन्सला 120 सीट्स असतील किंवा 180 जागा असतील तर प्रत्येक 60 सीट साठी एक्स्ट्रा 6 जागा सेंट्रल गव्हर्नमेंटना अलॉट केलेल्या आहेत. त्या कुणासाठी तर इकॉनॉमिकल वीकर सेक्शन म्हणजे मराठा कॅटेगरी आहे, ओपन मराठा असं नाही, कुणाची ओपन कॅटेगरी आहे पण ग्रुप इन क्वालिफाय होत नाही, माझे मार्क्स 121 ते 135 च्या दरम्यान आहे, समजते ना? तर अशा लोकांसाठी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जर तुम्ही घेतलं तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तहसीलदार कार्यालयामध्ये मिळतं. काही बेसिक डॉक्युमेंट्स लागतात की तुमच्या तलाठी किंवा ग्रामपंचायत ऑफिस मध्ये तुम्हाला ते मिळतात. ते सबमिट केल्यानंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट इकॉनॉमिकल वीकर सेक्शन 1 वर्षासाठी सर्टिफिकेट मिळतं. हे दरवर्षी रिन्यू करावं लागतं. एकदा तुमचं निघालं की दरवर्षी निघत जातं. अशा लोकांसाठी परत ग्रुप जो काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तो 120 होतो. ओपनला किती असतो लक्ष आहे का सगळ्यांचं? ओपनला किती असतो एलिजिबिलिटी क्रायटेरिया ग्रुपचा? 135. पण जर तुम्ही ओपन मध्ये आहात आणि जर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल तर परत तो होतो 120. ह्या गोष्टी किती जणांना माहिती आहेत? हे झालं ग्रुप एलिजिबिलिटी. त्यानंतर डॉक्युमेंट्स काय काय लागतात हे किती लोकांना माहिती आहे? सगळ्यात महत्त्वाचे जे बेसिक क्वालिफिकेशनल डॉक्युमेंट्स लागतात ते म्हणजे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं 10th मार्क लिस्ट आणि सर्टिफिकेट. ओके, 12th मार्क लिस्ट सर्टिफिकेट तुम्हाला थोड्या वेळात मिळतं, पण 10th मार्क लिस्ट 12th मार्क लिस्ट असणं गरजेचं असतं. 12th एलसी जो तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकताय तिथून एलसी मिळणं गरजेचं असतं. त्यानंतर तुमचा जर एलसी मिळाला नाही तर तुमचं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी डोमिसाइल म्हणून एक डॉक्युमेंट आहे. तुमचं इन्कम सर्टिफिकेट गरजेचं असतं, कारण जर तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला कुठलीही स्कॉलरशिप मिळत नाही जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे असाल तर. त्यामुळे तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या आत असणं खूप गरजेचं आहे. तो एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, आयडी साईज फोटो आणि तुमची साईन हे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे सर्वांसाठी हे डॉक्युमेंट लागतातच. जर तुम्ही ओपन सोडून अदर दॅन कुठल्याही कॅटेगरीचे जर असाल तर त्याच्यामध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल या 3 गोष्टी ऍडिशनल तुमच्यासाठी गरजेच्या आहेत ऍडमिशन प्रोसेस साठी. आता याच्यामध्ये काय होतं बेसिकली लक्षात घ्या. म्हणजे तुमचा आता सध्या जो अप्रोच दिसतोय तोच. तुम्ही आता कॅज्युअल आहे सर काय काय सांगतायत, काही मोबाईल मध्ये आहेत, काही कुठे बिझी आहेत, काही बोलण्यामध्ये बिझी आहेत. पण एक वेळ अशी येते, अशा खूप केसेस झालेल्या आहेत, ऍडमिशन प्रोसेस सुरू होते, डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी धावाधाव सुरू होते आणि डॉक्युमेंट्स मिळत नाही. आणि अशा केस मध्ये गव्हर्नमेंटने मागचा दरवाजा म्हणून किंवा एक आपल्यासाठी बायपास क्रिएट केलेला असतो. तुम्ही अप्लाय केलाय त्याचा एक रिसिप्ट घेऊन या आणि तुम्ही फॉर्म प्रोसीड करा. लक्षात आलं ना? म्हणजे समजा तर माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल आणि व्हॅलिडिटी नसेल, माझी कास्ट ओबीसी आहे असं समजा, ओबीसीला बाकीचे मी तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स सगळे लागतातच, पण माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे व्हॅलिडिटी नाहीये. मग गव्हर्नमेंट काय म्हणतं आता फॉर्म फिलिंग सुरू आहे ना, ऍप्लिकेशन फॉर्म साठी तू फक्त रिसिप्ट दे आणि ऍडमिशन प्रोसेस संपायच्या अगोदर मला व्हॅलिडिटी दे. अशा केस मध्ये कॅन्डिडेट पुढे जातो, फॉर्म फिलिंग करतो, त्याला त्याचं रिक्वायर्ड कॉलेज अलॉट होतं त्याच्या मार्क्स नुसार, आणि एक वेळ अशी येते की व्हॅलिडिटी मिळत नाही आणि अशा केस मध्ये त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन कॅन्सल होतं. अशा वेळी तुम्हाला कुठलाही दुसरा मार्ग नाही अदर दॅन कशा थ्रू तुमचं मॅनेजमेंट ऍडमिशन. मग ते डोनेशन्स आणि या सगळ्या गोष्टी, मग आई वडिलांच्या इकडे तिकडच्या फेरा, याच्या दाराला जा त्याच्या दाराला जा, साहेबांना भेट, हे भेट ते भेट, ह्या गोष्टी सुरू होतात. थोडासा सिरियसनेस आला. ही एक केस. दुसरी केस, विद्यार्थ्याला 12वीला 80% मार्क्स आहेत, सीईटीला 5% पडले, खूप इच्छा असते विद्यार्थी शिकण्यासाठी
पण ऍडमिशन ज्या ब्रँचला पाहिजे त्या ब्रँचला ऍडमिशन मिळत नाही. थोडंसं अजून सिन्सिअरनेस. तिसरी केस, विद्यार्थ्याचा ग्रुप इलिजिबल आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण डॉक्युमेंट्स नाही, जसं मी आता तुम्हाला सांगितलं. तिसरी गोष्ट, सीईटीला खूप चांगले मार्क्स पडले अजून त्याच्या पुढचं, पण ग्रुप इलिजिबल होत नाही. 127 मार्क्स आहेत. सरांनी सांगितलं ईडब्ल्यू चा दाखला काढला असता मला ऍडमिशन 120 ला मिळालं असतं, पण मी त्यावर लक्ष दिलं नाही. याच्यामध्ये रोल कुणाचा महत्त्वाचा आहे? स्टुडंट्स एज वेल एज पॅरेंट. जेवढे स्टुडंट जबाबदार या गोष्टीसाठी तितकेच पॅरेंट सुद्धा जबाबदार आहेत. मी डॉक्युमेंट सांगितले, किती जणांनी नोट डाऊन करून घेतले? एक सुद्धा इंटरेस्टेड नाही आहे. पण येणारा काळ खूप महत्त्वाचा आहे. पॅरेंट्सना घरी गेल्यानंतर सांगा, बाबा मला हे डॉक्युमेंट्स लागतात, आपली ही कास्ट आहे, जर मी हे ईडब्ल्यू चा दाखला काढला तर मला निम्मी फी बसते. मला जरी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल जर मिळालं नाही तर मी ओपन कॅटेगरी मध्ये कन्वर्ट होईल, मला पूर्ण फी भरावी लागेल. माझा ग्रुप जर इलिजिबल झाला नाही तर मला जर ईडब्ल्यू चं सर्टिफिकेट असेल तर मला ऍडमिशन तरी मिळेल, फी निम्मी भरावी लागली तर चालेल. या खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं तुम्ही ज्या कास्टचे आहात त्या कास्टचं तुम्हाला इन डिटेल माहिती असेल तर या फर्स्ट फ्लोअरला वर आल्यानंतर जिन्याच्या शेजारीच आपला ऍडमिशन सेल आहे, तिथे सगळ्या डॉक्युमेंटची लिस्ट लागलेली आहे. कधीही आला तर तिथं त्या डॉक्युमेंटच्या लिस्टचा फोटो जरी मारून गेला तरी चालेल. पण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जे सीईटीचा फॉर्म भरायला लागाल, जाल तुम्ही, तुम्हाला तिथं कास्ट सर्टिफिकेट जी तुमची आहे त्या कास्ट सर्टिफिकेट आहे का येस और नो विचारलं जातं. त्यावेळी तुमच्याकडे आहे का ही गोष्ट बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. लक्षात येते. आणि तुम्ही सीईटीचा फॉर्म ज्या फॉर्म मध्ये भरताय तोच फॉर्म फेच केला जातो जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगची प्रोसेसच्या ऍडमिशनचा फॉर्म भरायचा. तुमची सगळी इन्फॉर्मेशन स्टेट सीईटी वरून तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड जेव्हा जनरेट होतो तेव्हा तुमची पूर्ण तुमचा सीट नंबर टाकला सीईटीचा की तुमची पूर्ण जी काही इन्फॉर्मेशन आता सीईटीच्या फॉर्म मध्ये भरताय सगळी इन्फॉर्मेशन तिकडे पेज होते. तुमचं नाव, तुमचे 12 चे मार्क्स, तुमचे 10 चे मार्क्स, सगळे इंग्लिशला किती होते, सायन्सला किती आहे, हे सगळे मार्क्स तुमचे फेल होतात. आणि तुम्ही जी कास्ट आणि ओपन कॅटेगरी वाईज जी फी भरलेली आहे ती सुद्धा फी तिकडे लक्षात येते. त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे थोडंसं डॉक्युमेंट्स रिलेटेड झालं. मला अजून याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं काय महत्त्वाचं सांगायचं की प्रोसेस कशी असते ऍडमिशनची. ऍडमिशन प्रोसेस ही स्टेट सीईटी सेल जसा तुमचा सीईटी एक्झामचा फॉर्म भरायचा तसाच सेम असतं. फक्त त्याला कॅप म्हणून एक नाव, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस म्हणून एक त्याला नाव दिलेलं आहे. जी स्टेट गव्हर्नमेंट आहे ती सगळं कॅरी आउट करते. त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचा टप्पा असतो तो म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरणं. ऍप्लिकेशन फॉर्म हे तुमचं सीईटी झाली की लगेचच ऍडमिशन प्रोसेस सुरू होते. 2 ते 3 दिवसाचा गॅप असतो. आणि ही टेंटेटिव्ह ही जी काही सीईटीची प्रोसेस होणार आहे एक्झाम की आय थिंक मे बी 16 एप्रिल पासून मे बी मेच्या एप्रिलच्या एंडिंग पर्यंत तुमची सीईटीची एक्झाम असेल आणि मेच्या फर्स्ट वीक और सेकंड वीक मध्ये तुमची ऍक्च्युअल ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार. या ऍडमिशन प्रोसेस मध्ये आता जे सांगितलेले सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी खूप गरजेचं असतं. कॅप प्रोसेस ही 2 ते 3 टप्प्यामध्ये विभागलेली असते. पहिला टप्पा असतो तो म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणं, दुसरा असतो तो म्हणजे डॉक्युमेंट अपलोडेशन आणि ग्रीव्हन्स, आणि तिसरा असतो तो म्हणजे तुमचा ऑप्शन फॉर्म भरणं. कॅप प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेस काय असते हे माहित नसतं. आपल्याला काय वाटतं की ऍप्लिकेशन फॉर्म भरला म्हणजे माझं ऍडमिशन झालं किंवा ऍडमिशन प्रोसेस संपली नाही. तुम्हाला दरवेळी प्रत्येक वेळी स्टेट सीईटी एक टेक्स्ट मेसेज करून तुम्हाला रिमाइंड करत असते की तुमचं हे झालेलं आहे, हे राहिलेलं आहे, हे जमा करा. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये एफसी सेंटर, फॅसिलिटेशन सेंटर्स काय डेब्यूट केलेले असतात स्टेट गव्हर्नमेंट. जसं आपल्या कॉलेजमध्ये आहे अशा वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. याच्यामध्ये पहिला टप्पा जो असतो तो थोडंसं वेळ घेतोय पण महत्त्वाचं. चालेल ना? येस येस कंटिन्यू. ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये पहिला टप्पा जो असतो त्या प्रोसेस मध्ये याच्यामध्ये जसं तुम्ही आता तुमचे डॉक्युमेंट तुमचे जे काही क्वालिफिकेशनल डिटेल्स आहेत हे सगळे फेच केले जातात. ते जे डिटेल्स भरणारे लोक असतात काही कॉलेजेस मध्ये डेब्यूट केलेले असतात हे तुमचे सगळे डिटेल्स व्हेरीफाय करतात आणि ते बरोबर आहेत का नाही ते बघतात. त्यानंतर तुमचा सीईटीचा स्कोर त्यामध्ये मेन्शन केला जातो. तुमचे सगळे 12चे मार्क्स टाकले जातात आणि जर तुमचा ग्रुप इलिजिबल होत नसेल तर तुमचा फॉर्म प्रोसीड होत नाही. ओके. त्यासाठी तुम्हाला जे आता मी सगळे डॉक्युमेंट सांगितले हे सगळे डॉक्युमेंट्स इथं असणं गरजेचं आहे.
ऍप्लिकेशन फॉर्म भरला, जोपर्यंत डॉक्युमेंट्स अपलोड करत नाही तोपर्यंत तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म भरून काही उपयोग होत नाही. जोपर्यंत तुम्हाला स्टेट सीटीसीएल कडून युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज कन्फर्म असा टेक्स्ट मेसेज येत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म कन्फर्म होत नाही. नाहीतर तुम्ही काय म्हणाल, मी ऍप्लिकेशन फॉर्म भरला, माझे सगळे डिटेल्स टाकले, एज्युकेशनल डिटेल्स टाकले, डॉक्युमेंट्स सगळे टाकले, रेसिडेन्शियल माझे सगळे ऍड्रेस प्रूफ टाकले, माझं आयडी कार्ड अपलोड केलं, माझं सगळं आधार कार्ड अपलोड केलं, सगळे माझे डॉक्युमेंट्स अपलोड केले, पण जोपर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन इज कन्फर्म असा मेसेज येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची जी काही गव्हर्नमेंटची मेरिट लिस्ट लागते त्यामध्ये तुमचं नाव येत नाही. आणि जर तुमचं गव्हर्नमेंटच्या प्रोव्हिजनल मेरिट मध्ये नाव नसेल तर तुम्ही प्रोसेस मध्ये सामील होत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा आहे तो म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणं आणि तुमचे सगळे ओरिजिनल जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करणं आणि तुमचं ऍप्लिकेशन फिल केल्यानंतर कन्फर्म असा मेसेज येणं आणि पहिल्या प्रोव्हिजनल लिस्टला तुमचं नाव लागतं. मग काही लोकांना असं असू शकतं की सर मी हे डॉक्युमेंट दिलं होतं पण हे नाही आहे, काय तर वेगळंच आहे, माझे मार्क्स चुकले, त्याच्यासाठी 3 मंथ्स पिरियड असतो. त्याच्यामध्ये तुम्ही तिथं जाऊन तुमचा फॉर्म परत रीएडिट करू शकता आणि परत कन्फर्म करू शकता. मग लागते फायनल मेरिट लिस्ट, जो दुसरा टप्पा आपण म्हणतो. आणि या फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट किती आहे, तुमचं स्टेट वाईज मेरिट किती आहे, जनरल म्हणजे ओपन म्हणतो आपण त्याला पुरुष कॅटेगरी मध्ये किती आहे, ओव्हरऑल मेरिट किती आहे, याच्यानुसार तुमचं मेरिट डिफाइन होतं. आणि या मेरिट नंबर वाईज किंवा मेरिट स्कोर वाईज तुम्हाला येते मागच्या वर्षीची कट ऑफ लिस्ट. DYP साळुंखेनगरला CS ला कट ऑफ मेरिट किती होतं, पावड्याला किती होतं, पुण्याच्या या कॉलेजला किती होतं, KIT ला किती होतं, असं त्यानुसार तुम्ही डिसाइड करू शकता की मला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं. मग हे डिसाइड झाल्यानंतर तुम्ही तुमची स्वतःची प्रेफरन्स लिस्ट तयार करायची. आता याच्यामध्ये असं 2 मतं असू शकतात की मला इथं मिळत नाहीये पण मला इथं घ्यायचंय, मी ऑप्शन टाकणार आहे. ओके, तुम्ही टाकू शकता. तुम्ही 300 ऑप्शन भरू शकता. किती? 300. एक ऑप्शन तरी भरणं गरजेचंच आहे. जर तुम्ही असा ऑप्शन पहिला ऑप्शन भरला, पहिला ऑप्शन हा असा असतो जर मिळाला तर तो घ्यावाच लागतो, बरोबर आहे. पहिला ऑप्शन जो तुम्ही टाकणार आहात तो मिळाला तर तो घ्यावाच लागतो. दुसऱ्या ऑप्शन पासून तिसऱ्या ऑप्शन पर्यंत कुठलाही ऑप्शन तुम्हाला मिळाला आणि जर तुम्हाला सेकंड राऊंडला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. पण पहिलाच टाकला आणि पहिलाच मिळाला तर तो ऑटो फ्रीज होतो, म्हणजे तो तुम्ही चेंज नाही करू शकत. लक्षात येते. मग असे 3 कॅप राऊंड असतात. या 3 कॅप राऊंड मध्ये तुमची प्रोसेस सगळी तुम्ही कॅरी आउट करू शकता. पहिल्या कॅपला तुम्हाला ज्या कॉलेजला मिळालं तिथे घेऊ शकताय, नाही तर सेकंड कॅप राऊंडला प्रोसीड करू शकता. सेकंड कॅपला तुम्हाला मिळालंय पण मला त्याच्यापेक्षा अजून चांगलं कॉलेज मिळते का बघायचं असेल, ती सुद्धा प्रोसेस आहे, ती आपण इन डिटेल ऍडमिशन प्रोसेसच्या वेळी बघू. आणि त्यानंतर असतं मग तिसरा टप्पा जो आहे या कॅप प्रोसेस मधला, ते रिपोर्टिंग करणं. म्हणजे मला ऍडमिशन मिळालेलं आहे, ज्या कॉलेजला मिळाले मला तिथे घ्यायचं आहे किंवा पाहिजे होतं तिथंच मिळालेलं आहे, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घ्यायचे, त्याचे 3 सेट करा. सगळे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत सगळ्यांचे रेडी असतील तर त्याचे 3 ते 4 जेरॉक्स सेट करून ठेवा, ते ऍड्रेस सेट करून घ्या, ते ट्रू कॉपी करून घ्या सगळ्याचे. आणि म्हणजे तुम्हाला हे मी का सांगतो, पुढे जाऊन तुम्हाला गडबड होणार नाही या सगळ्या गोष्टी. त्या आतापासूनच त्याच्या थोडंसं पाठीमागे लागा आणि मग तिथं जाऊन तुम्ही रिपोर्टिंग करा, मग फी भरणे. आणि त्याच्यामध्ये अजून एक काही आम्हाला जे इन्सिडेंट्स घडले होते ते मला सांगायचं आहे की एका कॅन्डिडेटला, गारगोडी साईडचा कॅन्डिडेट होता, कुंभार म्हणून त्याचं नाव होतं, त्याला आमच्या इथं अलॉटमेंट झाली CS ला. तो आला कॅन्डिडेट, त्यानं फक्त टेंटेटिव्ह काय केलं, सुरुवातीच्या 2 प्रोसेस केल्या. त्याच्यामध्ये पण कसं असतं, आल्यानंतर तुमचे सगळे डॉक्युमेंट फिजिकली व्हेरीफाय केले जातात, त्यानंतर फी भरावी लागते. फी भरल्यानंतर इन्स्टिट्यूट लॉगिन मधून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करावं लागतं. मला मिळालेलं आहे DYP साळुंखेनगर, पण तुम्हाला त्या कॉलेजने पण ऍक्सेप्ट केलं पाहिजे ना की बाबा तू इथं आलेला आहेस आणि तुझे सगळे डॉक्युमेंट मी बघितलेले आहे आणि मग तुझं ऍडमिशन मी माझ्या लॉगिन मधून कन्फर्म करतो. त्या लॉगिन कन्फर्म केल्यानंतर ती प्रिंट जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुमचं ऍडमिशन कन्फर्म होत नाही. हीच केस झाली होती. तो आला, त्याने फी भरली आणि त्याला वाटलं की पैसे भरल्याने माझे ऍडमिशन झालं आणि त्याने पुढची प्रोसेसच केली नाही. तो पैसे भरला निघून गेला घरी. दुसरा कॅप राऊंड झाला. तिसऱ्या कॅप राऊंड झाल्यानंतर त्यानं एका फॅकल्टीला फोन केला की सर कॉलेज कधी चालू होणार आहे, पण तुझं नावच लागलेलं नाही लिस्टला. मग त्याला माहित झालं की माझं नाव लागलं होतं पण मी पुढची प्रोसेसच केली नाही. मग आम्ही खूप प्रयत्न केले, आम्ही मुंबईला गेलो, स्टेट सीईटीला भेट दिली, पण त्याच्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही. त्यामुळे ह्या खूप बारीक बारीक गोष्टी असतात, याचं खूप बारकाईनं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, म्हणून थोडासा तुमचा वेळ घेतला.
तर या खूप सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला जोपर्यंत तुमचं इन्स्टिट्यूट जे मिळालेलं आहे ते तुम्हाला लेटर देत नाही, तुझं ऍडमिशन कन्फर्म झालेलं आहे, तोपर्यंत तुमचं ऍडमिशन कन्फर्म होत नाही. लक्षात आलं. बाकी कॅम्प प्रोसेस बद्दल आपण पुन्हा एकदा सगळ्यांचे ऍडमिशन हे झाले की इन डिटेल आपण खरोखर डिस्कशन्स का करू, कारण हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या पुढच्या इन फ्युचर ते तुमचा जो पाथ ठरणार आहे त्यासाठी. मला इथं बोलवलं आणि तुमचे